चिलीची गोड आईस्क्रीम सफर. एका उजळ उन्हाळ्याच्या दिवशी एका छोट्याशा फ्रीझरमध्ये चिली नावाचं एक गोड व्हॅनिला आईस्क्रीम राहत होतं. बाकी सगळी आईस्क्रीम शांत बसायची, पण चिलीचं मन मात्र नेहमी साहसाची स्वप्न पाहायचं. एके दुपारी फ्रीझरचं दार हळूच उघडलं, क्रीक, आणि चिली घसरत बाहेर आलं. टेबलवर पडताच जादू झाली. चिली जिवंत झालं. चिली टेबलवरून फिरू लागलं. तेवढ्यात त्याला भेटली बेरी, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खुसखुशीत कोनात बसलेली. चल माझ्यासोबत, बेरी हसत म्हणाली. दोघे मिळून आईस्क्रीम लँडकडे निघाले. तिथले रस्ते वॅफलचे होते, ढग व्हिप्ड क्रीमसारखे दिसत होते, आणि सगळीकडे रंगीबेरंगी स्प्रिंकल्स उडत होते. तेवढ्यात आकाशात गरम सूर्यराक्षस प्रकट झाला. त्याच्या तेजामुळे सगळी आईस्क्रीम वितळायला लागली. आता काय करायचं? सगळे घाबरले. चिलीने धैर्याने सांगितलं, घाबरू नका, सगळे एकत्र या. सगळी आईस्क्रीम एकमेकांना घट्ट मिठी मारून उभी राहिली. तेवढ्यात इंद्रधनुष्य पॉप्सिकल आला आणि थंडगार जादुई किरण आकाशात पसरले. सूर्यराक्षस हसला आणि बाजूला गेला. आनंदी शेवट आईस्क्रीम लँड वाचलं. सगळीकडे आनंद नाचणारे स्प्रिंकल्स आणि हशा पसरला. चिलीला खूप आनंद झाला, कारण त्याने साहसासोबत मैत्री आणि एकतेचं महत्त्व शिकवलं. रात्री चिली शांतपणे फ्रीझरमध्ये परत लंगोड हसत झोपलं. कारण आता चिलीला माहीत होतं, लहान असलं तरी धैर्य आणि मैत्री असेल तर मोठं साहस घडतं. बोध, धैर्य आणि एकता असली की कोणतीही अडचण सोपी होते.